ज्याला आपण काटा म्हणतो, काट्यावरती जर आपला पाय पडला तर सुखद वेदना होतात का? बघा, लगेच डोळ्यामधून काय होतं, अश्रू यायला लागत असतात. तर भगवंताने सांगितलं, पुण्यकर्म जर केलं तर पुण्यकर्माचं फल काय होतं? ज्याप्रमाणे आपल्यावरती पुष्पवृष्टी व्हावी, फुलांचा वर्षाव व्हावा आणि त्याने माणसाचं मन प्रसन्न होतं, तर तशा प्रकारचं कर्म पुण्यकर्माने होते. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्माचं फळ कशा प्रकारे होतं? स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सग्मुखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परितधम्मसवनकालो अयं भदन्ता. महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म सदा पूजनीय भिक्खू संघ, जगातील अनमोल शास्त्रीय रत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित आजच्या या मंगलमय प्रसंगी पूज्य भिक्खू अग्गम महापंडित डॉक्टर भदंत ज्ञानेश्वर महाथेरो यांच्या पुण्यस्मरण निमित्त व पूज्य भिक्खू डॉक्टर S.R. इंदवंसजी महाथेरो यांच्या 27व्या वर्षावासाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, तसेच 21वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आणि या परिषदेमध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, पूज्य भिक्खू संघामधील पूज्य भिक्खू प्राध्यापक डॉक्टर M. सत्यपालजी महास्थवीर, पूज्य भिक्खू रत्नदीपजी थेरो, पूज्य भिक्खू नागशनजी थेरो. सर्वप्रथम पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो, ज्यांचा या ठिकाणी आपण 27वा वर्षावास या ठिकाणी संपन्न करीत आहोत. असे पूज्य डॉक्टर भिक्षू S.R. इंदवंसजी महास्थवीर यांना पूज्य भंतेना देखील या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसंगी अगदी 15 ते 20 मिनिट मी या ठिकाणी धम्मोपदेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच्यामध्ये एक तर वर्षावास काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि दुसरं अनित्यवाद काय आहे या गोष्टीमध्ये थोडक्यामध्ये मी या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वर्षावास किंवा कठीण चिवरता, तर याला वर्षावास का म्हटलं जाते? तर या शब्दामध्येच याचा अर्थ आहे, ज्याला वर्षावास म्हटलं जाते. आता वर्षा म्हणजे काय? जो काही पावसाळ्याचा जो काही कालावधी आहे त्याला आपण वर्षा ऋतू म्हणतो. आज जर आपण वर्तमानामध्ये जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट काही आहे म्हणजे तेवढ्या अडीअडचणी आपल्याला निर्माण होत नाही. परंतु जर आपण भगवंताच्या कालावधीमध्ये गेलो, 2500, आता भगवंताचं महापरिनिर्वाण होऊन 2500 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. आपण जर काही कालावधी जर आपण पाठीमागे गेलो, आपण जर विचार केला तर कधीतरी बघा, आता वर्तमानामध्ये पाऊस कमी पडत असतो, परंतु पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्याला आपण झड म्हणल्या जाते,
म्हणजे कमीत कमी 5-5 दिवस, 6-6 दिवस किंवा एक हप्ता, 2-2 हप्ते ते अखंडरित्या त्या ठिकाणी वर्षा ऋतू म्हणजे पाऊस अखंडरित्या त्या ठिकाणी चालू राहत असतो. मग वर्षावासाची परंपरा कशी निर्माण झाली? भगवंतांनी ज्ञानप्राप्तीनंतर भिक्खू संघाला आदेश दिला होता. म्हणजे बघा, भगवंतांनी पूजनीय भिक्खू संघाची स्थापना कुठे केली? ऋषी पतन मृगदाय वनामध्ये पंचवगीय भिक्खूंना म्हणजे दीक्षा देऊन भगवंतांनी त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाची स्थापना केली. आणि त्याच ठिकाणी भगवंतांनी पूजनीय भिक्खू संघाला आदेशही दिला होता की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. म्हणजे हे भिक्खूनो, या पृथ्वीच्या दाहीही दिशांना जाऊन तुम्ही लोक कल्याणकारी जो काही धम्म आहे या धम्माचा तुम्ही उपदेश कर, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी उपदेश करा. म्हणजे सातत्याने बघा, पूजनीय भिक्खू संघ 12 महिन्यामधील 12ही महिने त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता भगवंताचा आदेश मानून जनपदामध्ये, नगरांमध्ये, देशांतर जाऊन त्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत होते. परंतु जर आपण एक गोष्ट जर लक्षामध्ये घेतलं, बघा, पावसाळा चालू होण्याच्या अगोदर आपण निसर्गाचं जर निरीक्षण केलं तर बघा, जे मुक्तपणे संचार करणारे जे पशु पक्षी आहेत, तर हे मुक्तपणे संचार करणारे पशु पक्षी देखील जसं पावसाळ्याचा कालावधी सुरू होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी राहण्यासाठी घरटं त्या ठिकाणी निर्माण करतात. पूर्वी बघा, चिमण्या होत्या ना, आपल्या सर्वांनाच माहिती, किती सुंदर सुंदर घरटं त्या ठिकाणी निर्माण करायचे. म्हणजे आज जे काही इंजिनियर असतील, मोठमोठे आर्किटेक्ट असतील, त्यांना पण तसं निर्माण करता येत नाही, परंतु ते निसर्गाची कला कुणामध्ये होते? तर त्या पशु आणि पक्ष्यांमध्ये निर्माण केलेली आहे. बघा, पावसाळ्याची जशी चाहूल लागल त्यासाठी पाण्यापासून आपलं स्वतःचं, आपल्या म्हणजे पिलांचं रक्षण होण्यासाठी पशु पक्षी देखील त्या कालावधीमध्ये घरटं निर्माण करीत असतात, म्हणजे करतात. आणि आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आता जर आपण 8 महिने जर बघितलं, 8 महिने कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत नाही. परंतु जर आपण पावसाळ्याचा कालावधी जर बघितलं, म्हणजे भिक्खू संघाच्या जीवनामध्ये ह्या घटना घडलेल्या होत्या, त्या गोष्टी भगवंताच्या निदर्शनास आल्या आणि नंतर तथागत सम्यक संबुद्धांनी. आता बघा, जर धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल, एका नगरामधून जर दुसऱ्या नगरात जायचं असेल, एका जनपदामधून जर दुसऱ्या जनपदामध्ये जायचं असेल, मध्ये जर नदी असेल, ओढा असेल, यांचा प्रवाह काय होत असेल? मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर येणे, आणि तो जो पूर आहे एक हप्ता, 2-2 हप्ते त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये नदीला पाणी असल्यामुळे त्या भिक्खू संघाला त्याच अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये तो म्हणजे पाणी कधी कमी होईल किंवा नदीचा प्रवाह कधी कमी होईल त्याची त्याला वाट बघावी लागत असे. मग नाना प्रकारच्या अडी अडचणी, याच्यामध्ये काही भिक्षू आजारी पडायचे, काही भिक्षूंचा याच्यामध्ये मृत्यू देखील व्हायचा. म्हणजे या संपूर्ण गोष्टीचं भगवंताच्या निदर्शनास आल्याच्या नंतर, आणि अजून एक गोष्ट आहे की बघा, सर्वात जास्त जर जीवजंतूची उत्पत्ती कधी होत असेल, छोटे मोठे जे किडे माकोडे जे आहेत याची म्हणजे उत्पत्ती कधी होत असेल तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि भगवंताच्या कालावधीमध्ये हजारोच नव्हे तर लाखोच्या संख्येने भिक्खू संघ असल्यामुळे त्या ठिकाणी जर धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल, आपला सर्वांपैकी शेतकरी या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये शेतीमध्ये बीजारोपण करतो, आणि त्या शेतीमधून जर हजारो भिक्खू संघ जर गेला असेल, त्या शेतीमध्ये राहणार काय? किंवा अन्य जे संप्रदायाचे लोक होते तर त्या ठिकाणी ते असे म्हणायचे, अरे बघा, जे पशु पक्षी आहेत, मुक्तपणे निसर्गामध्ये संचार करणारे आहेत, ते देखील पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कुठे इकडे तिकडे म्हणजे अन्नासाठी म्हणजे भटकत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा ते प्रचार करीत नाही. परंतु तथागत भगवान बुद्धांचे जे काही शिष्य आहेत ते मात्र पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक तर नुकसान करतात, किंवा जे छोटे मोठे जीवजंतू आहेत त्यांच्या पायाखाली येऊन त्यांचा देखील त्या ठिकाणी मृत होतात आणि पाप कर्म करतात. म्हणजे या एकंदरीत या सर्वच गोष्टींचं भगवंताच्या निदर्शनास आल्याच्या नंतर तथागत सम्यक संबुद्धांनी पूजनीय भिक्खू संघाचं संरक्षण व्हावं, आणि या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये त्यांना ध्यान, मनन, चिंतन करण्यासाठी त्यांना देखील वेळ मिळावा, यासाठी तथागत भगवान बुद्धांनी पूजनीय भिक्खू संघाला आदेश दिला होता की हे भिक्खूंनो, या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये
या ऋतूमध्ये तुम्ही 4 महिने 3 ते 4 महिने एकच ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजे. आपला भारत देश कसला आहे? कृषी प्रधान देश हा भारत देश आहे. बघा, पावसाळ्याच्या कालावधीत जर पिकांचं जर बीजारोपण जर केलं असेल शेतकऱ्यांनी, तर शेतकऱ्याला काय काम राहतं पावसाळ्याच्या कालावधीमध्ये? मग या सर्व गोष्टी निदर्शनास आल्याच्या नंतर भगवंतांनी आदेश दिला होता की हे भिक्खूंनो, या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तुमचं स्वतःचं संरक्षण होण्यासाठी, तुम्हाला ध्यान मनन चिंतन करण्यासाठी आणि स्वतःसाठी देखील स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी तुम्ही एकच ठिकाणी वास्तव्य करा आणि एकच ठिकाणी ध्यान मनन चिंतन करून त्या ठिकाणचे जे उपासक उपासिका आहेत त्यांना तुम्ही या 4 महिन्यापर्यंत धम्माचा उपदेश करा. म्हणजे तेव्हापासून, म्हणजे 2500 वर्षापासून तेव्हापासून ही वर्षावासाची परंपरा चालत आलेली आहे. आता वर्षावास केवळ भारत देशामध्येच होतो का? नाही. ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धम्म आहे, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपासक उपासिका मोठ्या संख्येने त्या ठिकाणी म्हणजे कठीणीची वरदान, म्हणजे ज्या भिक्खूंनी 4 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी अधिष्ठान केलेलं आहे, स्वतः ध्यान मनन आपल्या मनाला परिशुद्ध केलेलं आहे, तर त्या पवित्र पूजनीय भिक्खू संघाला त्या ठिकाणी कठीणची वरदान त्या ठिकाणी देत असतात. आता कठीणची वरदान या शब्दाचा अर्थ काय आहे? कठीणची वरदान. आता याला कठीण का म्हटलं जातं? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर 7 दिवसांनी माता महामायादेवींचं निर्वाण झालं आणि निर्वाण झाल्याच्या नंतर त्यांचं संगोपन कोणी केलं? म्हणजे त्यांच्या, ज्यांना आपण मावशी म्हणतो, महाप्रजापती गौतमी, म्हणजे त्यांनी लहानाचं मोठं सिद्धार्थ गौतमांना केलं. आणि जेव्हा म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला, खडतर तपश्चर्या केली आणि जेव्हा तथागत सम्यक संबोधांना सम्यक संबोधीची प्राप्ती झाली, तर महाप्रजापती गौतमी यांनी या 3 महिन्याच्या कालावधी, म्हणजे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा, म्हणजे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक स्वतःच्या हाताने, म्हणजे कठीणातलं कठीण, म्हणजे स्वतः विचून एक, त्याला आपण दोशाल, एखादी शाल म्हणू शकतो किंवा एखादं पवित्र चिवर म्हणू शकतो, तर त्या चिवरासाठी त्यांना 3 महिन्याचा कालावधी, 3 ते 4 महिन्याचा कालावधी त्यांना त्या ठिकाणी लागलेला होता. म्हणजे सुंदरसं त्या ठिकाणी त्यांनी एक चिवर निर्माण केलं आणि निर्माण केल्याच्या नंतर त्यांनी इच्छा प्रकट केली, म्हणजे त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की मी जे कठीण चिवरदान मी निर्माण केलेलं आहे, तर मी माझ्या पुत्रालाच दान करेन. जरी तथागत सम्यक संबुद्ध आहेत, परंतु आईंच्या मनामध्ये काय होतं की माझ्या मुलाला मी ते दान करेन. म्हणजे ही जी काही आसक्ती आहे, ही जी काही भावना आहे, म्हणजे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीपर्यंत ते स्वतःच्या हाताने कठीण चिवर निर्माण करते आणि निर्माण केल्याच्या नंतर 4 महिन्यानंतर ती भगवंताकडे जाते आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर भगवंताला त्रिवार अभिवादन करून ते कठीण चिवरदान स्वीकारण्यासाठी भगवंताला विनंती करते. परंतु भगवंत ते कठीण चिवरदान स्वीकारतात का? कारण स्वयं तथागत भगवान बुद्ध देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि पूजने भिक्खू संघ देखील त्या ठिकाणी उपस्थित असते. आणि आईची इच्छा काय असते की मी तथागत सम्यक संबुधाला, म्हणजे माझ्या पुत्राला मी ते हाताने बनवलेलं कठीण चिवरदान मी दान करेन. परंतु भगवंताला जी प्रथम विनंती करतात, तर भगवान म्हणतात की माते, हे कठीण चिवरदान तू संघाला दान दे. परंतु आईची इच्छा असते की भगवंताला दान करायचे. परत माता त्या ठिकाणी भगवंताला परत विनंती करते, परत भगवंत तेच उत्तर देतात की हे माते, तुला पुण्य हवं का महापुण्य हवं? त्या म्हणतात की मला महापुण्य हवं आहे आणि कठीण चिवरदान मी 4 महिन्यापर्यंत 3 महिन्यापर्यंत मी स्वतःच्या हाताने एवढं कठीण चिवरदान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि मला हे कठीण चिवरदान आपल्यालाच दान द्यायचं आहे. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा देखील माता त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतात आणि भगवंताचं उत्तर देत असते. हे नंतर भगवंत त्या ठिकाणी उपदेश करताना म्हणतात की हे माते, हे चिवर तू मला जरी दिलं तरी हे महापुण्य आहे आणि हे चिवर तू पूजेने भिक्खू संघाला दिलं तर याच्यामध्ये संघाचा देखील गौरव आहे आणि माझाही देखील त्या ठिकाणी गौरव आहे. म्हणजे बघा, भगवंतानी स्वतः चिवर त्या ठिकाणी स्वीकारलं का? नाही. तर संघाचा गौरव होण्यासाठी स्वतःच्या, म्हणजे आईने दिलेलं चिवर देखील भगवंतानी
पूजनीय भिक्खू संघाला दान देण्यासाठी सांगितलं आणि नंतर त्या मातेने देखील पूजनीय भिक्खू संघाला ते कठीणची वरदान त्या ठिकाणी दान दिलं आणि आपल्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म म्हणजे याच्यामध्ये महापुण्य दैनंदिन जीवनामध्ये आपण पुण्यकर्म कमवत असतो, परंतु जे कठीणची वरदान आहे या कठीणची वरदानाचं महापुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणजे बघा आता वर्षावास कशा प्रकारे सुरुवात झाला हे माहिती झालं, त्याच्यानंतर कठीणची वरदान काय हे देखील आपल्याला माहिती. कठीण का म्हटलं जातं तर अवघड म्हणजे 3 ते 4 महिन्याचा कालावधी स्वतःच्या हाताने विणून. जर आपण आजही प्रचलित बौद्ध राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर त्या 3 महिन्याच्या कालावधीपर्यंत ते हाताने काय करतात, एक एक धागा करून त्या ठिकाणी कठीणातलं कठीण जीव त्या ठिकाणी निर्माण करतात आणि कठीण समारोपाच्या दिवशी पूजनीय भिक्खू संघाला ते दान करीत असतात. म्हणजे आजपासून आणि आता बघा पूज्य भिक्खू SR इंदमनचं जी महास्तवीर म्हणजे भंतेचा आता 27वा कठीणची वरदान आहे. म्हणजे बघा सकाळपासून तुम्ही किती आपल्या मनाला परिशुद्ध करून कुठल्याही मनामध्ये आपल्या कुणाच्याही मनामध्ये कुणाबद्दल अपशब्द नाही, कुणाबद्दल रागाची भावना नाही, द्वेषाची भावना, किती मन तुमचे परिशुद्ध आहे. म्हणजे पूजनीय भिक्खू संघ येईल त्यापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि तेव्हापासून आपलं जे काही मन आहे, चित्त आहे एकदम पवित्र आहे. म्हणजे सकाळपासून तुम्ही परित्राण पाठ श्रवण केलेला आहे. परित्राण पाठ श्रवण करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म संपादन केलेलं आहे. उपदेश श्रवण करून या ठिकाणी महान असं कुशल कर्म संपादन करीत आहे आणि या कठीणची वरदानामध्ये सहभागी होऊन कठीणची वरदान दान देऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म आजच्या जीवनामध्ये म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही प्राप्त केलेलं आहे. म्हणजे साधं पुण्य नाही. आणि या ठिकाणी मी म्हणजे तुम्ही तुमच्या भगवंत म्हणतात की पुण्यकर्म आपण कशा प्रकारे केले पाहिजे. जे आपण पूजनीय भिक्खू संघाला दान देत असतो तर याच्यामधून आपल्याला काय मिळत असतं. जसं की बघा शेतकरी असेल, मी नेहमी उदाहरण देत असतो, 1 एकर शेतीमध्ये किती बीज टाकतो. जर त्याला ज्वारीचं जर त्या ठिकाणी पीक टाकायचं असेल तर 1 एकर मध्ये किती टाकतो, 1 किलो किंवा 2 किलो टाकतो. आणि त्याची जर चांगली मशागत केली, त्यांनी स्वच्छ जमीन केली आणि शेतीमध्ये त्याचं बीजारोपण केलं तर त्या 2 किलोचे त्याला 2च किलो मिळतात का. बघा टाकतो कशामध्ये, किलो मध्ये टाकतो आणि उत्पन्न कशामध्ये घेतो तर क्विंटलामध्ये घेत असतो. मग अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. म्हणजे पूजनीय भिक्खू संघ काय आहे, अनुत्तर असं पुण्यक्षेत्र कुठलं आहे तर पूजनीय भिक्खू संघ आहे. आणि जेव्हा पूजनीय भिक्खू संघाला आपण त्या ठिकाणी दान देत असतो, जरी आपण थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दान दिलं असेल संघाला तर त्याच्या कितीतरी पटीने त्या ठिकाणी आपल्याला पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आता याच्यानंतर थोडक्यामध्ये या ठिकाणी पूज्य भिक्खू अग्ग महापंडित डॉक्टर भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर भंतेच्या बद्दल मी त्या ठिकाणी थोडस म्हणजे अनित्यवाद सिद्धांताबद्दल या ठिकाणी 5 ते 10 मिनिटे उपदेश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. भगवंतांनी सांगितलं की बघा पुण्यकर्म आपण कशा प्रकारे केलं पाहिजे. बघा एखाद्या व्यक्तीच्या अंगावर किंवा एखाद्या व्यक्तीचा जर गौरव होत असेल, बघा कधी कधी जर सभा असेल त्या सभेमध्ये जर चुकून आपलंच नाव राहिलं तर आपण काय म्हणतो, बघा सर्वांचं नाव त्या आयोजकाला कधी कधी विसरून गेला असेल बिचारा. समोर कधी कधी असं होतं की समोर व्यक्ती असा नाव विसरून जाते. मनामध्ये काय राहतं, बघा हे मला बघत आहे म्हणून माझं नाव घेत नाही. तर बघा एखाद्या व्यक्तीची जर प्रशंसा होत असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर पुण्यकर्म केलं असेल आणि त्या ठिकाणी सत्कार्य होत असेल, त्या व्यक्ती जर वरती जर फुलांचा वर्षाव होत असेल तर त्या फुलांपासून त्या व्यक्तीला कशा प्रकारे त्रास होतो का, त्रास होतो का, त्याच्या मनामध्ये काही त्याला दुःख वाटतं का, काय होतं, त्याचं मन एकदम प्रसन्न होते. मग भगवंत म्हणतात की आपणही आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म कशा प्रकारे केलं पाहिजे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तींनी पुण्यकर्म करावं आणि त्या पुण्यकर्माचा गौरव व्हावा, त्या पुष्पवृष्टीने त्याचं स्वागत करावं आणि त्या मनाला जे काही सुखद वेदना निर्माण होत असतात तर तशाच प्रकारे आपण वर्तमान जीवनामध्ये पारिवारिक जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना तर तशाच प्रकारे पुण्यकर्म आपण केलं पाहिजे. आता दुःखद कर्म कशा प्रकारे असतात, नकळत जर आपला एखाद्या ज्याला आपण काटा म्हणतो, काट्यावरती जर आपला पाय पडला तर सुखद वेदना होतात का. बघा लगेच डोळ्यामधून काय होतं, अश्रू यायला लागत असतात.
तर भगवंत बघा, भगवंताने सांगितलं पुण्यकर्म जर केलं तर पुण्यकर्माचं फल काय होतं, ज्याप्रमाणे आपल्यावरती पुष्पवृष्टी व्हावी, फुलांचा वर्षा व्हावा आणि त्याने माणसाचं मन प्रसन्न होतं, तर तशा प्रकारचं कर्म पुण्यकर्माने होते. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्माचं फळ कशा प्रकारे होतं की न कळतपणे एखाद्या काट्यावरती पाय पडावा आणि त्याच्यामधून आपल्या डोळ्यामधून काय दुःखद अश्रू त्या ठिकाणी निर्माण व्हावे. तर म्हणूनही आपणही आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म या ठिकाणी आपण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी मी अनित्यवाद सिद्धांताबद्दल या ठिकाणी 5 ते 7 मिनिटे या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रयत्न करतो. भगवंताने बघा अनित्यवाद सिद्धांताबद्दल सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात की अनिचावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती तेसं उप समोसुको. बघा आपण जीवन जगत असताना बघा मातेच्या उदरामधून भगवंत म्हणतात की अनिचावत संखारा उपादवय धम्मिनो, म्हणजे भगवंत म्हणतात की या संसारामध्ये ज्या ज्या सत्वाची उत्पत्ती होत असते, मग ते मातेच्या उदरामधून असो किंवा या निसर्गामध्ये केवळ मनुष्य सजीव आहे का? अजिबात नाही. म्हणजे कितीतरी लाखो करोडो पशु पक्षी आहेत, जीवजंतू आहेत, माणसापेक्षा 100 पटीने ते मोठमोठे आहेत. तर भगवंत म्हणतात की अनिचावत संखारा, म्हणजे सर्व गोष्ट काय आहे, अनित्य आहे. जो जो सत्व या संसारामध्ये जन्म धारण करत असतो तो तो सत्व भगवंतांनी त्याला म्हटलं की तो एक प्रवासी आहे. प्रवास कधी चालू होतो, जेव्हा एखाद्या सत्वाचा जन्म मातेच्या उदरामधून झाला तर त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो काय करतो, म्हणजे कुणाचा प्रवास 10 वर्षाचा असतो, 15 वर्षाचा असतो, 50 वर्षाचा असतो आणि एखाद्या व्यक्तीला त्या पुण्यकर्मामुळे 100 वर्ष, 110 वर्ष, 120 वर्षाचा आयुष्य देखील त्या ठिकाणी प्राप्त होते. तर भगवंत म्हणतात की या संसारामध्ये ज्या ज्या सत्वाची उत्पत्ती होत असते तर ते एक ना एक दिवस त्याचा जीवन प्रवास त्या ठिकाणी संपत असतो. आणि जर बघा आपला एखादा प्रिय व्यक्ती जर आपल्यामधून निघून गेला तर काय होतं, आपल्याला दुःख होते. मग हे दुःख आपल्यासाठीच आहे का, किंवा आपल्या परिवारामध्ये तोच व्यक्ती निघून गेलेला आहे का? जसे पूज्य भिक्खू आग्ग पंडित म्हणजे ज्ञानेश्वर महास्तवित आपल्यामधून निघून गेलेले आहेत. मग हे केवळ दुःख आपल्यालाच होतंय का? आपल्या पिढ्यांमध्ये कितीतरी म्हणजे लोक आपल्या जीवनामधून ते निघून गेलेले आहेत. म्हणजे भगवंत ज्या ज्या सत्वाचा जन्म होत असतो ते आपल्यासाठी नाहीये. म्हणजे अनिच्छा, म्हणजे सर्व गोष्ट काय, सर्व संस्कार काय आहे, अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. त्यालाच भगवंतानी अंत्यवाद म्हटलेला आहे. बघा आपलाही जन्म जेव्हा मातेच्या उदरामधून झाला तेव्हा आपल्याला 3 अवस्थांमधून जावं लागतं. जसं की सर्वप्रथम अवस्था काय आहे, बाल अवस्था आहे. बाल अवस्था झाल्यानंतर काय आहे, तरुण अवस्था आहे. तरुण अवस्था झाल्यानंतर काय आहे, वयोवृद्ध अवस्था आहे. बघा बालपणामध्ये शरीरामध्ये व्याधी निर्माण होत नाही, तरुणपणामध्ये शरीरामध्ये व्याधी निर्माण होत नाही. परंतु जसं जसं आपण म्हातारपणाकडे जायला लागतो तसं तसं काय होतंय, बसायला त्रास होते, बसलं तर उठता येत नाही, उठलं तर बसता येत नाही. शरीरामध्ये व्याधी किती निर्माण होतात, पाठ दुखायला लागतं. म्हणजे आहे का नाही, ह्या सर्व गोष्टी काय आहे, भगवंतानी म्हणजे आपलं जीवन कुठे चाललेलं आहे, तर अनित्यवाद सिद्धांताकडे चाललेलं आहे. नाही तर काही लोक बघा फार गर्वाने जीवन जगत असतात, मी पणा करत. परंतु भगवंत म्हणतात जोपर्यंत तुमचं पुण्यकर्म आहे तोचपर्यंत तुम्ही या संसारामध्ये जीवन जगू शकता. एकदा का तुमचं पुण्यकर्म संपलं तर त्या क्षणाला ना आपले परिवार, ना आपले नातेवाईक, ना आपले माता पिता कुणीही त्या ठिकाणी आपला जीव वाचवू शकतो. भगवंत म्हणतात की पुण्यकर्म संपलं तर मनुष्य त्याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतो. आणि हे जे काही पंच उपादान स्कंद आणि महाभूताने जे म्हणजे पंच उपादान स्कंद आणि 4 महाभूते रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, पृथ्वी, आप, तेज, वायू, म्हणजे या घटकाने जे काही मनुष्याचं जे मानवी शरीर बनलेलं आहे, तर काय होतंय, निसर्गातले घटक निसर्गामध्ये विलीन होतात. हवा हवामध्ये, पाणी पाण्यामध्ये, पृथ्वी धातू म्हणजे आपल्या शरीरामध्ये हड्डी आहे, हड्डीमध्ये रूपांतर होते आणि या शरीराची काय होते, शेवटी मातीमध्ये रूपांतर होते. तर भगवंताने मनुष्याचं जीवन कशा प्रकारे, तर भगवंताने सांगितलं जसं की एखादं फूल असतं, जसं की एखादं गुलाबाचं पुष्प आहे. हे झाडात बघा कळीचं रूपांतर फुलामध्ये झालं आणि फुलामध्ये झाल्याच्या नंतर ते माणसाचं मन आकर्षून घेतं.
बघा, झाडापासून एकदा का फुल वेगळं झालं, जोपर्यंत त्या फुलामध्ये गंध आहे, जल आहे, सुगंध आहे, तोपर्यंतच ते फुल माणसाचं मन आकर्षून घेतं. आता हे जर सुंदर फुल जर आपण एका महिन्याने जर बघितलं असेल तर असं राहणार आहे का? त्याच्यामध्ये गंध आहे तो संपणार आहे, जल आहे ते संपणार आहे, सुगंध आहे तो संपणार आहे. आणि माणसाचं मग आकर्षून घेणारं गुलाबाचं पुष्प काय आहे? सुकून जाणार आहे, कोमेजून जाणार आहे. आणि हे सुगंध देणारं फुल काय आहे? दुर्गंध देणार आहे. आणि हे जर पुष्प आपण 6 किंवा 7 महिन्यांनी जर बघितलं तर काय होणार आहे? कोमेजून जाणार आहे, सुकून जाणार आहे आणि मातीमध्ये मिक्स होणार आहे. तर तशाच प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं आहे, जे मनुष्याचं जे शरीर आहे, जे पंच उपादान स्कंद आणि 4 महाभूतांनी मनुष्याचं जे शरीर बनलेलं आहे, हे शरीर देखील या फुलाप्रमाणेच आहे. म्हणजे दररोज आपण आपल्या जीवनामध्ये 1-1 सेकंद, 1-1 मिनिट, 1-1 तास, 1-1 दिवस, 1-1 वर्ष आपण पुढे चाललेलो आहे, तर मृत्यूकडे आपण चाललेलो आहे. आणि जोपर्यंत आपलं पुण्यकर्म आहे तोचपर्यंत या संसारामध्ये, या निसर्गामध्ये आपण आपला जीवन प्रवास करू शकतो. एकदा का आपलं पुण्यकर्म संपलं की शेवटी काय होते? आपण किती जरी प्रॉपर्टी कमवली असेल, आपल्या सोबत काय येते का? काय येतं आपल्या सोबत? फक्त आपण केलेले पुण्यकर्मच आपल्या सोबत येतात. जर पुण्यकर्म केलं तर तेच वर्तमानामध्ये आपल्या सोबत राहतात आणि मृत्यूनंतरही हे सुगती देण्यासाठी हेच पुण्यकर्म आपल्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात. बघा, मृत्यूच्या नंतर काय होते? किती गर्भश्रीमंत व्यक्ती असेल, कितीही बलवान व्यक्ती असेल, अंत्यविधी 2 प्रकारे केल्या जातात. एक तर अग्निसंस्कार दिला जातो. बघा, मनुष्य वर्तमान जीवनामध्ये किती गर्व करत राहतो, मी माझ्यासारखं कोणीच नाही, की नाही, माझं कोणी ऐकलं नाही, की मनुष्य दुःखी होतो. जर अग्निसंस्कार केला तर काय होतं? या शरीराचं मुठभर अस्थीमध्ये रूपांतर होतंय. आणि हे जर संस्कार जर आपण जमिनीमध्ये केला तर काय होते? म्हणजे निसर्गातले जे काही घटक आहेत ते निसर्गामध्ये विलीन होतात आणि शेवटी या शरीराची काय होते? मातीमध्ये रूपांतर होते. म्हणून मनुष्याचं जे काही दुर्लभ असं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, या दुर्लभ जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला दिवसांमधून 2 वेळेस अन्नाची आवश्यकता असते, तर तशाच प्रकारचे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये छोटे छोटे पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या पुण्यकर्माचा मोठे पुण्यकर्मामध्ये रूपांतर होतं. जसं की थेंबा थेंबाने घडा भरतो, त्याचप्रमाणे छोटे छोटे आपण आपल्या जीवनामध्ये जे पुण्यकर्म करीत असतो, तर हेच पुण्यकर्म वर्तमानामध्ये देखील आपल्या सोबत कशा प्रकारे असतात? ज्याप्रमाणे संगत न सोडणारी आपली सावली आहे, त्याप्रमाणे आपले पुण्यकर्म आपल्या सोबत असतात. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्म ज्याप्रमाणे, म्हणजे बैलगाडीला जुंपलेला त्या बैलांच्या पायांचा पाठलाग कोण करते? तर त्या बैलगाडीची चाके करतात. जर आपण आपल्या जीवनामध्ये जर अकुशल कर्म केलं तर दुःख आपला पाठलाग तशा प्रकारे करत राहत असत. बघा, आपल्यामधून निघून गेलेले पूज्य भिक्खू महाअग्ग पंडित डॉक्टर भदंत ज्ञानेश्वर महास्तवी म्हणजे महाअग्ग पंडित होते. म्हणजे पूज्य भिक्खूंना त्रिपिटक ग्रंथ आहे तो देखील मुखगत होता. म्हणजे महाअग्ग पंडित राहणारे कुठले? ब्रह्मदेश होते, म्हणजे म्यानमारचे होते. आले कुठे? भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये येऊन त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी म्हणजे धम्मासाठी दिलेलं आहे. आणि अशा भंतेचा त्या ठिकाणी म्हणजे निर्वाण त्या ठिकाणी झाले. तर पूज्य भंतेंच्या देखील पंच उपादान स्कंदाला आणि 4 महाभूतांना चिरंतन सुगती प्राप्त हो, अशी पूज्य भंतेच्या देखील प्रति या ठिकाणी मंगल कामना करतो. आणि आपणही या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्याला जे दुर्लभ जीवन प्राप्त झालेलं आहे, तर या वर्तमान जीवनामध्ये आपण कुणाचाही द्वेष केला नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये कुणाबद्दलही रागाची, द्वेषाची भावना असता कामा नये. कारण हा सर्व कशावरती आहे? जोपर्यंत आपले पुण्यकर्म आहेत तोचपर्यंत या संसारामध्ये किंवा निसर्गामध्ये आपण जीवन जगू शकतो. एकदा का आपलं पुण्यकर्म संपलं तर त्या क्षणाला आपण हे शरीर याच ठिकाणी त्यागून आपला काय होतो? तर मृत्यू होतो. म्हणून आपण जे दुर्लभ असं मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, तर या जीवनामध्ये आपण नियमितपणे पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न करा आणि चांगल्या प्रकारे धम्म जाणण्याचा आपण प्रयत्न करून आपण निर्वाणाच्या
मार्गाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करा, अशीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आणि परत एकदा पूज्य भिक्खू SR डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर पूज्य भंतेना देखील 27व्या वर्षावासाच्या निमित्ताने पूज्य भंतेना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भंतेच्या प्रती मंगल कामना करतो. आणि परत एकदा पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.